तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणावरनं पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना चांगलंच खडसावलेलं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गांभीर्याने हा विषय घेत आहेत। तुळजापूर सारख्या देवस्थानाच्या ठिकाणी असा ड्रग्जचा व्यापार जर होत असेल तर नेस्तनाबूत करा आणि कोणी कितीही मोठा असू दे तरीही सोडू नका, असे निर्देश यावेळेस प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाबद्दल पुजाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत प्रकरणाची माहिती देताच पालकमंत्री सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडे बोल सुनावले। तुळजापूर सारख्या देवस्थानाच्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील तर पुजाऱ्यांकडून तुम्हाला निवेदन देऊनही तुम्ही कारवाई करत नसाल तर दुर्दैव आहे, आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल असं ते म्हणतात। सर आम्ही 1000 लोकांची साईड देतो, 1000 लोक घेऊन येऊ का उचला पोलीस स्टेशनला? आम्ही जर खोटा असेल तर आम्ही 1000 लोक असं नाही। आता मी निर्णय दिला, बैठक झाली, बैठकीमध्ये यांना सांगितलं 72 तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे। जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे? म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदाराला धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही? मग कशाला त्यांना धमक्या देतात? चौकशी करा, आरोपी पकडा, कुणी असू द्या, यांच्यातला कुणी असेल त्याला आतमध्ये टाका। जे आरोपी पकडले साहेब त्यांच्या तोंडून कोण देणार मला फार गांभीर्यानं घेतलेलं आहे, मी एकट्याने नाही, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने घेतलेलं लक्षात घ्या। त्याचा मला तुमची तक्रार करायला लागेल, तुम्ही जर दमदाटी कराल तर याद राखा।